आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का होतो याचा अभ्यास ॲडम स्मिथ यांनी केला. त्यानंतर रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्च सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामागील कारणांचा अभ्यास केला आणि नंतरच्या कालावधीमध्ये हेक्चर आणि ओहोलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक आधुनिक सिद्धांत त्यांनी मांडला. रिकार्डो यांनी मांडलेल्या तुलनात्मक खर्च सिद्धांतामध्ये अनेक उणिवा आणि दोष त्याच्यामध्ये होते आणि म्हणून नव्या सिद्धांताची आवश्यकता त्याच्यामध्ये भासू लागली आणि ही गरज स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ हेक्चर आणि ओहोलिन यांनी पूर्ण केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारामागील कारणांचे विश्लेषण करणारे एक प्रतिमान मांडले. हेक्चर यांनी सन 1919 आपल्या पुस्तकामध्ये या आंतरराष्ट्रीय व्यापार होण्यामागील कारणांचा त्यांनी अभ्यास केला. ओहोलिन यांनी तुलनात्मक खर्च सिद्धांतावर दोन प्रमुख आक्षेप त्याच्यामध्ये घेतलेले होते. रिकार्डो यांच्या तुलनात्मक खर्च सिद्धांतावर तुलनात्मक खर्च सिद्धांत फक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराला नाही तर देशांतर्गत व्यापाराला सुद्धा लागू पडतो असे ओहोलिन यांनी सांगितले. ओहोलिन यांनी स्पष्ट केले की ज्या कारणांनी दोन देशातील उत्पादन घटकांची गतिशीलता ही रोखली जाते त्याच कारणांनी आकारमान मोठ्या असलेल्या देशामध्ये सुद्धा रोखली जाते. ओहोलिन म्हणाले की आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत व्यापार यात मूलभूत असा फरक नाही, फक्त संख्यात्मक स्वरूपाचा फरक हा याच्यामध्ये दिसून येतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वेगळ्या अशा काही सिद्धांताची गरज नाही. कारण का आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत व्यापार हे दोन्ही त्यामध्ये असा काही वेगळा फरक नाही असे ओहोलिन यांनी सांगितले. आता हेक्चर आणि ओहोलिन यांचा जो काही सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये आता तुलनात्मक खर्चात फरक का निर्माण होतो याचे उत्तर रिकार्डोच्या सिद्धांतामध्ये मिळत नाही आणि याचे उत्तर हेक्चर ओहोलिन यांनी देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. हेक्चर यांच्या मते दोन देशात व्यापार सुरू होण्याचा मुख्य आधार हा तुलनात्मक खर्चातील फरक असतो. तसेच तुलनात्मक खर्चात फरक पडण्याची दोन प्रमुख कारणे हेक्चर यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. पहिला, उत्पादन घटकांच्या उपलब्ध प्रमाणात फरक निर्माण होतो आणि त्यामुळे ज्या देशात जो उत्पादन घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तो देश तयार करीत असलेली वस्तू ही कमी किमतीत तयार करील आणि त्याची निर्यात करील. म्हणजे हेक्चर आणि ओहोलिन यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये दोन उत्पादन घटकांचा विचार केलेला आहे. एक श्रम आणि दुसरं भांडवल. मग ज्या देशामध्ये श्रम मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तो देश त्या देशामध्ये श्रम हे कमी खर्चामध्ये उपलब्ध होईल आणि श्रम हे जर कमी खर्चामध्ये उपलब्ध झालं तर वस्तू तयार करण्याचा खर्च कमी होईल, म्हणजेच उत्पादन खर्च हा त्याच्यामध्ये कमी होईल आणि तो देश इतर देशांपेक्षा ती वस्तू कमी किमतीमध्ये तयार करेल. आणि भांडवल मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या देशामध्ये भांडवल प्रधान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या वस्तूचं उत्पादन केलं जाईल आणि त्यामुळे भांडवलाचा जो काही व्याजदर आहे तो कमी होईल
आणि व्याजदर जर घटला, कमी झाला, तर उत्पादकांना उत्पादनाचा खर्च त्याच्यामध्ये घटेल आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत ही त्यामध्ये कमी असेल. हेक्चर आणि ओहोलींनी या संदर्भामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या दोन देशातील, ऑस्ट्रेलियामधली लोकर आणि ब्रिटन या देशातली लोह पोलाद हे दोन वस्तूंचं उदाहरण देऊन त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. ऑस्ट्रेलिया देशाकडे जमीन मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि मेंढ्यांपासून मिळणारी लोकर ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला कमी खर्चामध्ये लोकरीचं उत्पादन करणे सहज शक्य आहे. तसेच नैसर्गिक घटकांची विपुलता विचारात घेता ऑस्ट्रेलियाला त्यांच्या वस्तूंच्या बाबतीत विशेषीकरण करणे सहज शक्य आहे. आणि तशाच पद्धतीने ब्रिटन देशाकडे भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये विपुलता असल्यामुळे भांडवल या घटकाची किंमत म्हणजे व्याजदर त्याच्यामध्ये ब्रिटनमध्ये कमी आहे. त्यामुळे ते कमी किमतीत लोह पोलादाचे उत्पादन घेईल आणि ब्रिटनला सुद्धा त्यांच्या वस्तूंमध्ये विशेषीकरण करून कमी किमतीमध्ये उत्पादन करणे शक्य होईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने लोकरीची निर्यात करावी आणि ब्रिटनने भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे लोह पोलादाची निर्यात करावी आणि दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंची आयात निर्यात करून दोन देशांमध्ये व्यापार हा सुरू होईल. आता याच्यामध्ये उत्पादन फलन हे श्रमप्रधान आणि भांडवलप्रधान असं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये सांगता येईल का उत्पादन घटकांच्या तुलनात्मक किमतीमध्ये असलेल्या फरकामुळे वस्तूंच्या किमतीमध्ये फरक निर्माण होतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो. आता उत्पादन घटकांची जी किंमत आहे, समजा भारत देशामध्ये श्रम हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, तर श्रमाला मिळणारी किंमत ही भारतामध्ये कमी असेल आणि अमेरिकेमध्ये जर श्रमाची उपलब्धता कमी असेल तर अमेरिकेमध्ये श्रम या घटकाला मिळणारा मोबदला हा जास्ती असेल. आणि साहजिकच भारतामध्ये श्रम मुबलक असल्यामुळे भारतामध्ये वस्तूचा उत्पादन खर्च हा त्याच्यामध्ये घटणार आहे आणि अमेरिकेमध्ये श्रम हे महाग असल्यामुळे अमेरिकेत वस्तूचा उत्पादन खर्च हा वाढणार आहे. आणि तशाच पद्धतीने भांडवल अमेरिकेत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भांडवलाचे व्याजदर कमी असतो आणि त्यामुळे उत्पादन खर्च हा अमेरिकेमध्ये भांडवल प्रधान वस्तूचा कमी असेल आणि भारतामध्ये मात्र भांडवल प्रधान वस्तूचा उत्पादन खर्च हा जास्तीचा असेल. आणि म्हणून हे मुख्य कारण हेक्चर आणि ओहोलींनी त्यांच्या सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का निर्माण होतो हे दोन विश्लेषण त्यांनी सांगितलेले आहे. उत्पादन घटकांच्या किमतीचा वस्तू उत्पादन खर्चावर प्रत्यक्ष परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या देशात उत्पादन खर्चात फरक निर्माण होतो. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत फरक निर्माण होतो. थोडक्यात दोन देशांमध्ये वस्तूंच्या किमतीत जो फरक निर्माण होतो त्याच कारणाने दोन देशांमध्ये व्यापार सुरू होतो. आणि अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोघोत मूलभूत असा कोणताही फरक नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार हे अंतर्गत व्यापाराचेच विस्तृत स्वरूप आहे असे हेक्चर आणि ओहोलीन यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडले. हेक्चर आणि ओहोलीन यांनी मांडलेल्या सिद्धांतामध्ये काही गोष्टी ह्या गृहीत धरलेल्या आहे. त्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. पहिलं गृहीत त्यांनी मांडलं का दोन देश, दोन वस्तू आणि दोन उत्पादन घटक असं प्रतिमान हेक्चर आणि ओहोलीन यांनी मांडल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणारे फक्त दोनच देश आहे, दोनच वस्तूंचा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो
आणि दोनच उत्पादन घटक हे वस्तू उत्पादनासाठी वापरले जातात, एक म्हणजे श्रम आणि दुसरं म्हणजे भांडवल. दुसरं गृहीत त्यांनी मांडलेलं आहे का दोन्ही देशातील तंत्रज्ञान हे समान पातळीचे आहे. समजा ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या दोन देशांचा जर विचार केला तर दोन्ही देशांमध्ये उपलब्ध असणारं जे काही तंत्रज्ञान आहे ते समान पातळीचं त्याच्यामध्ये आहे. पुढचं, दोन्ही देशात स्थिर उत्पादन फलन असते, म्हणजे उत्पादन करताना वाढते उत्पादन फल किंवा घटते उत्पादन फल याचा प्रत्यय येत नाही, तर वस्तूचं उत्पादन करताना दोन्ही देशांमध्ये स्थिर उत्पादन फलनानुसार उत्पादन हे होत असते. श्रम व भांडवल हे देशात गतिशील मात्र देशाबाहेर गतिहीन असतात असं गृहीत त्यांनी धरलेलं आहे. त्यानंतर पाचवं, वस्तू बाजार आणि घटक बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे. दोन्ही देशांमध्ये वस्तू बाजारामध्ये आणि घटक बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये जेवढं भांडवल पाहिजे तेवढं त्या देशामध्ये उपलब्ध होतं, मजूर श्रम आवश्यक असेल तेवढं त्याच्यामध्ये उपलब्ध होतं. हे पण याच्यामध्ये महत्त्वाचं गृहीत त्यांनी धरलेलं आहे. सहावं, दोन्ही देशात उत्पादन घटकांचा पुरवठा हा त्याच्यामध्ये स्थिर असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक खर्च होत नाही हे गृहीत धरलेलं आहे. आठवं, वस्तूंचे उत्पादन हे श्रमप्रधान आणि भांडवल प्रधान या दोन्ही पद्धतीने त्याच्यामध्ये केलं जातं असं गृहीत त्यांनी धरलेलं आहे. त्यानंतर नववं, उत्पादन घटक हे एकजिन्सी असतात, म्हणजे श्रम हा घटक जर विचारात घेतला तर ऑस्ट्रेलियामधला श्रमिक आणि ब्रिटनमधला श्रमिक हे दोन्ही देशातील श्रमिक हे त्याच्यामध्ये एकजिन्सी आहे असं आपण त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. प्रत्येक देशात उत्पादन घटकांची उत्पादन क्षमता ही भिन्न असते, म्हणजे ब्रिटनमध्ये श्रमिकांची म्हणजे उत्पादन घटकांची क्षमता ही भिन्न आहे आणि ऑस्ट्रेलियामधल्या श्रमिकाची उत्पादन क्षमता ही त्याच्यामध्ये भिन्न आहे. कारण का जो घटक ज्या देशामध्ये उपलब्ध आहे त्या देशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन हे त्याच्यामध्ये केलं जातं, त्याच्यामुळे विशेषीकरण होतं आणि विशेषीकरणामुळे वस्तूचा उत्पादन खर्च हा घटतो आणि त्यामुळे तो देश त्या वस्तूची निर्यात ही मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. 11वं गृहीत आहे, प्रत्येक देशात उत्पादन खर्च हा भिन्न असतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार होण्याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्चामध्ये तुलनात्मक फरक निर्माण होतो असं रिकार्डोने पण सांगितलं आणि हेक्चर ओहलीनने पण त्यांच्या सिद्धांतामध्ये हेच सांगितलेलं आहे का दोन्ही देशामध्ये त्या वस्तूचा उत्पादन खर्च हा भिन्न असतो आणि त्यामुळे दोन देशांमध्ये व्यापार हा होत असतो. आणि पुढचं गृहीत आहे का दोन्ही देशांमध्ये पूर्ण रोजगार असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणारे दोन्ही देशांमध्ये पूर्ण रोजगार असतो असं गृहीत हेक्चर आणि ओहलीनच्या सिद्धांतामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा हेक्चर आणि ओहलीन यांच्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण करा अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यामध्ये येत असतो आणि आपण आता जे काही गृहीते मांडले ते गृहीते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लागू होत नाही हे आपल्याला टीकात्मक परीक्षणामध्ये मांडावं लागतं. जसं 1 नंबरचं गृहीत त्यांनी धरलेलं आहे का दोन देश दोन वस्तू दोन उत्पादन घटक हे प्रतिमान हेक्चर आणि ओहलीन यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मात्र याच्यावर टीकात्मक परीक्षण करताना आपण ह्या मुद्द्याचं विश्लेषण असं करू शकतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फक्त 2 देश सहभागी नसतात. आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनेक देशांबरोबर होत असतो. फक्त 2 वस्तूंचा व्यापार होत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक प्रकारच्या दृश्य आणि अदृश्य वस्तूंचा व्यापार होत असतो
आणि कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी 4 उत्पादन घटकांची गरज असते: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हेक्चर आणि ओहलींनी फक्त 2च उत्पादन घटकांचा विचार केलेला आहे. भूमी आणि संयोजक या 2 घटकांचा विचार त्यांनी केलेला नाही. ही एक मोठी म्हणजे याच्यावर टीका त्याच्यामध्ये केली जाते. म्हणून टीकात्मक परीक्षणामध्ये हा मुद्दा आपण अशा पद्धतीने त्याचं विश्लेषण करू शकतो. दुसरं, दोन्ही देशातील तंत्रज्ञान हे समान पातळीचे नसते. ही पण गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. कारण का अविकसित देशांमध्ये किंवा विकसनशील देशांमध्ये उपलब्ध असणारं तंत्रज्ञान हे कमी प्रतीचं असतं आणि विकसित देशांमध्ये उपलब्ध असणारं तंत्रज्ञान हे प्रगत असतं. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा वस्तूचा उत्पादन खर्च हा प्रगत तंत्रज्ञान असणाऱ्या देशांमध्ये कमी असतो आणि अविकसित देशांमध्ये तंत्रज्ञान अविकसित असल्यामुळे तेथील उत्पादन खर्च हा जास्तीचा असतो. ह्या गोष्टीकडे हेक्चर आणि ओहलीन यांनी दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येते. तिसरं, दोन्ही देशात स्थिर उत्पादन फलन असते. हे गृहीत हेक्चर आणि ओहलीनने मांडलेलं आहे. मात्र दोन्ही देशात वस्तूंचं उत्पादन होताना स्थिर उत्पादन फलनानुसार उत्पादन होत नाही. ते एक तर वाढते उत्पादन फलन असते किंवा घटते उत्पादन फलन असते. स्थिर उत्पादन फलन ही अपवादात्मक परिस्थिती असते आणि म्हणून हेक्चर आणि ओहलींनी मांडलेले हे गृहीतसुद्धा प्रत्यक्षामध्ये लागू होत नाही असं आपणास सांगता येईल. चौथा मुद्दा, श्रम आणि भांडवल हे देशात गतिशील आणि देशाबाहेर गतिहीन असतात असं गृहीत मांडलेलं आहे. मात्र आपल्याला सांगता येईल का श्रम आणि भांडवल हे देशामध्ये सुद्धा देश जर मोठा असेल तर ते गतिहीन आपल्याला बघायला मिळतात आणि बऱ्याच वेळा देशाबाहेर ते गतिशील असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. उदाहरणार्थ भारतामध्ये समजा आपण महाराष्ट्रामधील एक नाशिक जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर नाशिक जिल्ह्यामधील एखाद्या श्रमिकाला सांगितलं का तू नागालँडमध्ये जाय आणि तिथे काम कर, आणि दुसऱ्याला सांगितलं तू अमेरिकेमध्ये जाय आणि तिथं काम कर, तर साहजिकच तो व्यक्ती अमेरिकेला जायला प्राधान्य देईल नागालँडमध्ये जाण्यापेक्षा. म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा श्रम हे त्याच्यामध्ये गतिशील आपल्याला बघायला मिळत नाही, म्हणजे ते गतिहीन आहे आणि 2 देशांमध्ये मात्र ते गतिशील बघायला मिळतं. ही गोष्टसुद्धा हेक्चर आणि ओहलीने त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. वस्तू बाजार आणि घटक बाजार यामध्ये पूर्ण स्पर्धा असते असं हेक्चर ओहलीने सांगितलं. मात्र देशातल्या देशामध्ये सुद्धा वस्तू बाजारामध्ये अपूर्ण स्पर्धा बघायला मिळते. घटक बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अपूर्ण स्पर्धा बघायला मिळते. हे सुद्धा गृहीत जे मांडलेलं आहे ते बऱ्याच वेळा लागू होत नाही. 6वं, दोन्ही देशात उत्पादन घटकांचा पुरवठा हा स्थिर असतो असं जे गृहीत धरलेलं आहे ती गोष्ट बघायला मिळत नाही. कारण का उत्पादन घटकांचा पुरवठा हा कमी जास्ती होतो आणि म्हणून उत्पादन घटकांचा पुरवठा कमी जास्ती झाल्या तर त्याचा उत्पादन खर्चावर परिणाम होतो आणि म्हणून वस्तूचा उत्पादन खर्च हा त्याच्यामध्ये वाढू पण शकतो. विशिष्ट अल्पकाळामध्ये एखादा विशिष्ट उत्पादन घटक कमी प्रमाणामध्ये सुद्धा देशामध्ये उपलब्ध असू शकतो आणि त्यामुळे त्या वस्तूचा उत्पादन खर्च हा जास्तीचा राहू शकतो आणि त्यामुळे हे गृहीतसुद्धा त्यामध्ये लागू होत नाही असं आपणास सांगता येईल. 7 नंबरचं गृहीत, वाहतूक खर्च होत नाही असं हेक्चर आणि ओहलीन मानतो. मात्र आपण जर आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर ही गोष्ट आपल्याला मुख्यतः दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण
वाहतूक खर्च हाच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रभावित होऊ शकतो. म्हणून वाहतूक खर्च नाही हे गृहीत लागू होत नाही. त्यानंतर वस्तूंचे उत्पादन हे श्रमप्रधान आणि भांडवलप्रधान या पद्धतीने केले जाते असं हेक्चर ओलीन सांगतो. मात्र अनेक वेळा श्रमप्रधान आणि भांडवलप्रधान या दोघींचा वापर करून वस्तूचं उत्पादन केलं जातं. या गोष्टीकडे हेक्चर ओलीने दुर्लक्ष केलेलं आहे. 9वा मुद्दा, उत्पादन घटक हे एकजिन्सी असतात असं जे म्हटलेलं आहे, मात्र उत्पादन घटक एकजिन्सी नसतात. त्यानंतर पुढचा मुद्दा, प्रत्येक देशात उत्पादन घटकांची उत्पादन क्षमता ही भिन्न असते हे पण त्यांनी गृहीत धरलेलं आहे. पुढचा मुद्दा, प्रत्येक देशात उत्पादन खर्च हा भिन्न असतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. याचं कारण त्यांनी याच्यामध्ये मांडलेलं आहे. म्हणून ह्या हेक्चर ओलींचा सिद्धांत इतर सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ ठरतो, कारण का त्यांनी त्या मागील कारणांचा अभ्यास त्यामध्ये केलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगता येईल, गृहीत सांगता येईल का दोन्ही देशात पूर्ण रोजगार असतो असं जे गृहीत मांडलेलं आहे ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये लागू होत नाही. कोणत्याही देशामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये पूर्ण रोजगार नाही. अपूर्ण रोजगार ही परिस्थिती बघायला मिळते. पूर्ण रोजगार ही अपवादात्मक परिस्थिती असते आणि कोणत्याही देशामध्ये पूर्ण रोजगार बघायला मिळत नाही. त्यामुळे शेवटचं 12 नंबरचं जे काही गृहीत आहे पूर्ण रोजगार, हे पण लागू होत नाही असं आपणास सांगता येईल. आपण हेक्चर ओलींचा सिद्धांत अभ्यासला आणि हेक्चर ओलींचा सिद्धांत हा रिकार्डोपेक्षा कसा वेगळा आहे हे आपण याच्यामध्ये मांडलेलं आहे. आता रिकार्डो यांचा सिद्धांत आणि हेक्चर ओलीन यांचा सिद्धांत हे दोन्ही सिद्धांत व्यापार सुरू होण्याचे कारण उत्पादन खर्चातील तुलनात्मक फरक असतो हे सांगतात. मात्र हेक्चर ओलीन यांच्या सिद्धांतात उत्पादन खर्चातील तुलनात्मक फरक निर्माण होण्याचे कारण हे वेगळे देतात. हेक्चर ओलीन सांगतो की उत्पादन खर्चात फरक निर्माण होण्याचे जे काही कारण आहे ते कारण म्हणजे प्रत्येक देशात उपलब्ध असणारे उत्पादन घटक हे ज्या देशामध्ये जो उत्पादन घटक मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तो देश त्या वस्तूची कमी किमतीमध्ये उत्पादित करून त्याची निर्यात करू शकतो. हे कारण हेक्चर ओलीनने सांगितलेलं आहे. म्हणून रिकार्डो यांच्या सिद्धांतापेक्षा हेक्चर ओलींचा सिद्धांत हा श्रेष्ठ ठरतो. तसेच रिकार्डो यांनी फक्त पुरवठा बाजूचाच विचार केलेला होता, तर हेक्चर ओलीन यांचा सिद्धांत हा सामान्य संतुलन विश्लेषणावर आधारित आहे. यात मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूंचा विचार केलेला आहे. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो याची विचारमीमांसा हेक्चर आणि ओलीन यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. अशा पद्धतीने आपणास हेक्चर आणि ओलीन यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत हा आपल्याला स्पष्ट करता येईल. धन्यवाद.